आज आपण रव्याची अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी चविष्ट पौष्टिक अशी एक नवीन मस्तपैकी रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी रवा, दही, मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतले। त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून त्यावरती झाकण ठेवून आपण 10 मिनिटांसाठी ठेवून देणार। एका प्लेटला आपलं तेल लावून झाल्यानंतर लगेच साईडला गॅसवरती कढईमध्ये या पद्धतीने आपण पाणी हे गरम करायला ठेवून द्यायचं। 10 मिनिटांनंतर आपला रवा अगदी छान भिजल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडंसं इनो घालून त्याला देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। पाहू शकाल अगदी छान असं आपलं बॅटर हे तयार झालंय। बॅटर तयार झाल्यानंतर लगेचच आपण त्या प्लेटमध्ये काढून लगेच ही प्लेट आपण गरम पाण्यामध्ये स्टीम करण्यासाठी ठेवून देणार आहोत। 10 मिनिटं आता आपण मंद आचेवरती याला स्टीम करून घेणार आहोत। बघू शकाल अगदी चटपटीत असा आपला नाश्ता तयार झालाय। फोडणी लावण्यासाठी साईडला फोडणी पात्रामध्ये आपण तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून आपली अगदी छान कडकडीत अशी फोडणी तयार झाली। फोडणी लावल्यानंतर बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा